नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यात खळबळजनक घटना, अवैध वाळूवरून परंड्यात वाद, तहसील कार्यालय आवारात राडा, तहसीलदार यांना अरेरावी करणाऱ्यावर गुन्हा दाखल। काल झालेल्या वादाला जबाबदार कोण, तहसीलदार की आरोपी मेटकरी? परंडा तालुक्यात वाळू चोरीचे प्रमाण वाढले, महसूल विभागाचे दुर्लक्ष का? महसूल विभागाच्या चुका का झाकल्या जात आहे, चौकशी होणे गरजेचे। आरोपीवर MPDA नुसार कारवाई करण्याची महसूल कर्मचारी संघटनेची मागणी। परंडा तालुक्यात वाळू चोरीचे प्रमाण वाढले, महसूल विभागाचे दुर्लक्ष का? वाळू चोरांना ढील कोणी दिली, महसूल विभाग जबाबदार नाही का? जनतेतून प्रश्न। आता बातमी विस्ताराने। वाळू चोरीच्या कारणावरून परंड्याचे तहसीलदार यांना अरेरावी करून त्यांची कार रोखून धरल्याची घटना बुधवार दिनांक 14 एप्रिल रोजी घडली। या प्रकरणी अमोल मेटकरी विरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परंडा तालुक्यातील वडनेर, ढगपिंपरी, चिंचपूर, तांदुळवाडी, भोत्रा यासह अनेक गावातून राजरोसपणे अवैध उत्खनन करून वाळू चोरी होत आहे। मात्र महसूल विभागानं किरकोळ कारवाई वगळता ठोस अशी कारवाई केली नसल्याने वाळू चोरांची मुजोरी वाढली असून महसूल विभागानं वेळीच कठोर पावले उचलले असते तर आज तहसीलदार यांच्यावर ही वेळ आली नसती। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परंडा वाळू चोराविरुद्ध धडक मोहीम हाती घेण्याची गरज आहे। तहसीलदार यांच्यावर अरेरावीची घटना घडल्यानंतर महसूल विभागानं वडनेर येथे वाळू चोरी करणारा ट्रॅक्टर पकडला व कारवाई सुरू असल्याचं झाकाझाकी करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होत आहे। आरोपीवर MPDA कायद्याअंतर्गत कारवाई करा, कर्मचारी संघटनेची मागणी। तहसीलदार यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं करण्यात आला असून आरोपीविरुद्ध MPDA कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी मागणीचं निवेदन देऊन कारवाई नाही झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। या निवेदनावर 41 कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। काम बंद करून जनतेस वेठीस धरू नका, जनतेतून मागणी। एखादी घटना घडली तर कारवाई झाली पाहिजे, मात्र तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत आहे ते रोखण्याची जबाबदारी महसूल विभागाची नाही का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। वाळू चोरीमुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहे, याचा पंचनामा करून कारवाई का केली जात नाही? वाळू चोरांना कोण पाठीशी घालत आहे व कशामुळे पाठीशी घालत आहे याची देखील सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण, सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचे ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। संपर्क 9730 03 04 96। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन, विना रॅम्प, 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 9075 42 66 42। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।